तर मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF मार्फत सरळ सेवा भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 21,700 रुपये ते 69,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 9,175 जागांची सरळ सेवा भरती असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/5/2026 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा या ठिकाणी काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे डायरेक्टरेट जनरल सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 20/4/2026 पासून ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सुरू होतील आणि 19/5/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज, त्याचबरोबर फीज पेमेंट देखील या तारखेपर्यंत तुम्ही करू शकणार आहात. तर या ठिकाणी कॉन्स्टेबल, टेक्निकल आणि ट्रेड्समॅन या पदांसाठी वॅकन्सीज आहेत आणि पेनर या पदासाठी देखील वॅकन्सीज आहेत. 9,175 टोटल वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये पुरुषांसाठी 9,096 वॅकन्सीज आहेत आणि महिलांसाठी 79 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. वेतन तुम्हाला या ठिकाणी लेवल 3 नुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर वेगवेगळ्या ट्रेड्समधील या वॅकन्सीज या ठिकाणी आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी या ठिकाणी एकूण आपण स्क्रीनवरती बघू शकता 680 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. वेगवेगळ्या ट्रेड्समधील या वॅकन्सीज आहेत. तुमच्याकडे ज्या ट्रेडमधील सर्टिफिकेट्स वगैरे किंवा स्किल असतील त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तर या ठिकाणी आपण ट्रेड्स बघणार आहोत. तर या ठिकाणी ब्रास बँडसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. त्यानंतर बार्बर पदासाठी वॅकन्सीज आहेत. त्यानंतर बोंगलेर या पदासाठी वॅकन्सीज आहेत. त्यानंतर कॉबलर या पदासाठी वॅकन्सी आहे. कुक या पदासाठी आहे. कार्पेंटर पदासाठी आहे. ड्रायव्हरसाठी आहे. माळी पदासाठी देखील या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. त्यानंतर मोटर मेकॅनिक व्हेकलसाठी वॅकन्सी आहे. पाईप बँडसाठी आहे. त्यानंतर पेंटरसाठी आहे. सफाई कर्मचाऱ्यासाठी देखील या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. त्यानंतर टेलरसाठी वॅकन्सी आहे. वॉटर कॉर्नरसाठी आहे. त्यानंतर वॉशरमॅनसाठी आहे. अशा वॅकन्सीज या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये या ठिकाणी असतील. पिओनियरमध्ये या ठिकाणी एकूण 20 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्यामध्ये मान्सूनसाठी या ठिकाणी एकूण 13 वॅकन्सीज आहेत आणि इलेक्ट्रिशियनसाठी 7 अशा एकूण 20 वॅकन्सीज या ठिकाणी असतील. वय जे आहे तुमचं 1/1/2026 या ठिकाणी काउंट केलं जाईल. 21 ते 27 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला दिली जाईल. SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष सवलत. त्याचबरोबर इतर देखील या ठिकाणी सवलती या ठिकाणी वयामध्ये दिल्या जातील. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. एक्झामिनेशन फी जी आहे 100 रुपये या ठिकाणी असेल. तुम्ही जर महिला कॅन्डिडेट असाल, SC/ST किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीज पेमेंट करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही. या ठिकाणी तुमचे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST देखील या ठिकाणी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी डिटेल माहिती जी आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे. छाती या ठिकाणी हाईट जी आहे या ठिकाणी 170 सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर आहे. आपण डिटेल माहिती आपण या ठिकाणी अशा प्रकारे जाहिरातीमध्ये बघू शकता. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.